आणि यानंतर एक धक्कादायक बातमी, आपली भाची एका तरुण मुलासोबत पळून गेल्याचा राग मामाच्या मनामध्ये होता आणि याच रागाच्या भरामध्ये मामानं भाचीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे। राजश्री भोसले असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे। या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी मामा विष्णू भोसलेसह 6 जणांविरोधात गुन्हे दाखल केलेत। 28 मार्च 2016 मयत राजश्री भोसले ईश्वर भोसले सोबत मुंबईला पळून गेली। त्याचाच राग मनात ठेवत आरोपींनी राजश्रीला सोलापुरात बोलावून घेतलं आणि तिला ठार मारलं। इतकंच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी राजश्रीचा मृतदेह जाळूनही टाकला। पण एका निनावी पत्रानं महिन्याभरापूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा झाला। या प्रकरणाची चर्चा सुरू होताच आरोपी विष्णू भोसले आणि त्याचे साथीदार फरार झालेत। राजश्री आकाश भोसले राहणार मड्डी वस्ती, तिचा तिच्या मामाच्या घरी मृत्यू झाला होता। खून करून प्रेत जाळलेले आहे अशा मजकुराचा एक निनावी अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला होता। युवराज कोंडिबा सर्वदेव वगैरे 6 या लोकांनी तिचा खून करून तिचे प्रेताची अंत्यविधी केली आहे असे तपासात निष्पन्न झाल्याने या 6 आरोपीच्या विरुद्ध आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर 214/16 IPC 302 120 ब 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे।